चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीतकार रवी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रवी शंकर शर्मा, त्यांना रवी म्हणून संबोधले जाते, हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक हिंदी आणि मल्याळम चित्रपटासाठी संगीत दिले. हिंदी चित्रपट सृष्टीतील यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी 1970 ते 1982 पर्यंत थोडा ब्रेक घेतला. नंतर त्यांनी बॉम्बे रवी या नावाने यशस्वी पुनरागमन केले. 1982 मध्ये निकाह या गाण्याचे त्यांनी पुनरागमन केले, ज्यामुळे सलमा आगा यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपट सृष्टीत बसदेवराज चोप्रा यांच्या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी महेंद्र कपूरच्या लोकप्रिय पार्श्वगायक म्हणून उदयास येण्यातही योगदान दिले. या काळात त्यांनी साहिर लुधियानवी यांना त्यांचे गीतकार म्हणून नियुक्त केले. रवी हे एकमेव संगीतकार असे होते की जे प्रथम गीते लिहित असत आणि नंतर ती संगीतबद्ध करत असत. त्यामुळे त्यांची जवळजवळ सर्व गाणी अत्यंत मधुर आणि लोकप्रिय झाली आहेत. रवींचा जन्म 3 मार्च 1926 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांना शास्त्रीय संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण नव्हते. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या वडिलांच्याकडून भजन ऐकून संगीत शिकले. त्यांनी हार्मोनियम आणि इतर शास्त्रीय वाद्ये वाजवायला सुरुवात केली. सुरुवातीला रवी बेघर होते, रस्त्यावर राहत होते आणि मालाड रेल्वे स्टेशनवर झोपत होते. 1952 मध्ये रवीना हेमंत कुमारने शोधून काढले. त्यांना आनंदमठ चित्रपटात पहिला ब्रेक दिला. वंदे मातरम गाण्यासाठी त्यांना पार्श्वगायन करण्यासाठी नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. चौदहवीं का चांद, दो बदन, हमराज, आखे, निकाह, घराना, खानदान, वक्त, गुमराह, नीलकमल इत्यादी त्यांचे चित्रपट फारच गाजले. त्यांनी वैशाली सारखे मल्याळम चित्रपटांनाही संगीत दिले. रवी यांच्या पत्नी कांती यांचे 1946 मध्ये लग्न झाले. त्यांचे 1986 मध्ये निधन झाले. त्यांना 2 मुली वीणा आणि छाया आणि 1 मुलगा अजय. त्यांचा मुलगा अजय मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याशी विवाहबद्ध झाला. या दिग्गज संगीतकाराचे 7 मार्च 2012 रोजी वयाच्या 86व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांची गाणी पहा. आज मेरे यार की शादी है, बाबुल की दुआएं लेती जा, डोली चढ़के दुल्हन ससुराल चली, मेरा यार बने है दुल्हा, फूल खिले है दिल के, तोरा मन दर्पण कहलाए, आगे भी जाने ना तू, सुन ले पुकार, दिल के अरमा आंसुओं में बह गए, चलो एक बार फिर से, बार बार देखो, हुस्न वाले तेरा जवाब नहीं, ये वादियाँ ये फिजाए, आज की मुलाकात बस इतनी, तुम्हारी नजर क्यों खफा हो गई, मिलती है जिंदगी में मोहब्बत, ना मुंह छुपा के जियो आणि बरीचशी गाणी त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. 1971 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार, 1994 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार, 1986 मध्ये केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, 1992 मध्ये केरळ राज्य चित्रपट पुरस्कार पुन्हा, 1993 मध्ये केरळ राज्य चित्रपट पुरस्कार पुन्हा, 1994 मध्ये मल्याळम फिल्मफेअर पुरस्कार, 1961 मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड, 1965 मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड, 2006 ते 7 मध्ये संस्कृती कलाश्री पुरस्कार चेन्नई. या संगीतकाराला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.